तर नागपुरातील महिला काश्मीरच्या कारगिलमधून बेपत्ता झाली आहे। सुनीता नावाच्या महिलेनं पीओके बॉर्डर पार केल्याचा संशय आहे। तर बेपत्ता महिलेला पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतल्याचा संशय व्यक्त केला जातो। महिलेची पाकमधील एका धर्मगुरूसोबत ऑनलाईन ओळख झाल्याची माहिती आहे। तर धर्मगुरूला भेटण्यासाठी महिलेची तयारी सुरू होती, धडपड सुरू होती। अमृतसरच्या अटारी चेकपोस्टमधून 2 वेळा पाकिस्तानला जाण्याचा प्रयत्न या महिलेने केलेला होता। मुलगासोबत गेली बा, मुलाला नेलं, कपडे घेऊन देतो म्हटलं मुलाला, तो नाही म्हणत होता। बरं, तुम्हाला तर हे माहिती आहे का की तुमची मुलगी पाकिस्तानमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होती? नाही, काहीच नाही, मला काहीच नाही माहीत। काय सांगून गेले होते? काहीच नाही सांगितलं, काहीच नाही। आपली कामं करत राहते मी, स्वयंपाक करायचा, पाणी भरायचं, आता पाणी भरलं। ती कोणाच्या संपर्कात होती? फोन घेऊन येत होती तिला कोणाचे? का काही माहित नहीं मला। फिलहाल वो महिला कहाँ है ये हमें ऑफिशियली पता नहीं है, लेकिन खबर चली है कि जो उनका बच्चा है, जो लड़का है, वो CWC सेल कश्मीर यहाँ पे वो है। तो घर पे छानबीन की तो घर वाले उनको लेने के लिए जाने वाले हैं और पता चला है कि जो सदर की महिला है वो मनोरुग्ण है और उनकी तपास इलाज भी नागपुर मेंटल हॉस्पिटल में चल रहा है। तर नागपुरातील ही महिला कारगिलमधून बेपत्ता कशी झाली, ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। नागपूरमधील सुनीता नावाच्या 43 वर्षीय महिलेनं पीओके बॉर्डर पार केल्याची शक्यता वर्तवली जाते। सुनीताला पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतल्याचा गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेला संशय आहे, असा संशय व्यक्त केला जातो। नागपूरच्या संत कबीर नगरमध्ये राहणारी सुनीता आधी एका रुग्णालयात नर्स होती। तर पाकिस्तानमधील एका धर्मगुरूसोबत तिची ऑनलाईन ओळख झाल्याची माहिती आहे। त्यानंतर सुनीतानं त्या धर्मगुरूसोबत भेटण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू केले होते। पाकमध्ये जाण्याचा प्रयत्न करताना दोन्ही वेळेला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तिला परत पाठवलेलं होतं। तर पंजाबच्या अटारी चेकपोस्टमधून पाकिस्तानला जाण्याचा तिने यापूर्वी 2दा प्रयत्न केला आहे। 14 मे रोजी सुनीता तिच्या 12 वर्षीय मुलासोबत काश्मीरला गेलेली होती। कारगिल सीमेवरील शेवटचं गाव हुंदरमानमध्ये मुलाला ठेवून परत येते असं सांगून ती गेली। सुनीता परत आली नाही तेव्हा स्थानिकांनी 12 वर्षीय मुलाला लडाख पोलिसांच्या स्वाधीन केले। सुनीताची मानसिक स्थिती सामान्य नसून नागपूरच्या शासकीय मनोरुग्ण रुग्णालयामध्ये तिचे उपचार सुरू असल्याची सुद्धा माहिती आहे। तर मुलाला कपडे घेऊन देतो म्हणून सुनीता घरातून बाहेर गेल्याची सुनीताची आई निर्मला जामगडे यांनी माहिती दिली। 12 वर्षीय नातू हा काश्मीरमध्ये पोलीस ठाण्यात असून सुनीताबाबत स्थानिक पोलिसांकडून आईकडे विचारणा करण्यात आली।